श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 10 जुलै आणि उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे गुरु आहेत तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतात. या दिवशी त्यांचा नमस्कार करायचा, त्यांचे जे काही आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत आणि गुरूंचा आदर या दिवशी आपल्याला करायचा असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यांना काही ना काही छोटीशी वस्तू जी आहे तर ती आपल्याला भेट म्हणून द्यायची असते. तर आपल्याकडून गुरुदक्षिणा ती ठरली जाते. तर आपले जे गुरु आहेत तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपल्याला एक नारळ, एक थोडीशी खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल हे आपल्याला उद्याच्या दिवशी त्यांना अर्पण करायचं आहे. गुरुचरित्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की एक वेळेस देव आपल्याला वाचू शकत नाही, पण गुरु जो आहे तर तो आपल्याला वाचू शकतो. याचा अर्थ असा की जर आपल्यावरती देव कोपला तर गुरु आपल्याला त्यापासून वाचवू शकतो, परंतु आपला गुरु कोपला तर देवसुद्धा आपल्याला त्यापासून वाचवू शकत नाही. त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे या दिवशी सेवा, पूजा आणि उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. या झाडाला जर आपण ही एक वस्तू गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती स्वामी पूर्ण करतील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, ही जी गुरुपौर्णिमा आहे तर ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण गुरुवार हा देखील गुरूंचाच वार आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्यामुळं हा दिवस अतिशय प्रभावी आणि सकारात्मक सुद्धा बनलेला आहे. त्यामुळे या दिवशी ज्या काही आपण उपाय करू, सेवा करू, पूजा करू, त्याचं खूप अधिक पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. तर पहा, जर तुमच्या जीवनामध्ये खूप पैशांच्या अडचणी आहेत आणि तुमच्या ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या कितीही कष्ट मेहनत केलं तरीसुद्धा त्या दूर होत नाहीत, तर तुम्ही उद्या उंबराच्या झाडाला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करा. कारण उंबराच्या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह हा धनाचा कारक आहे. जर आपल्या धनाचा कारक शुक्र ग्रह जर आपला बलवान असेल तर आपल्या घरामध्ये पैसा हा अमाप येत असतो आणि तो पैसा घरामध्ये टिकून देखील राहतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदम आनंदाने प्रवेश करते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी दारिद्र्य, गरिबी यासारख्या गोष्टी घडत असतात. जर तुम्ही हा गुरुपौर्णिमेला हा जो उपाय आहे तर केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतील त्या दूर होऊन जातील. जर तुमच्या काही इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण होत नसतील तर त्या पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर जर काही अडीअडचणी, संकट घरामध्ये असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र अवश्य परिधान करा. पिवळे वस्त्र हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणं याला सुद्धा अधिक महत्त्व आहे, कारण आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून अंघोळ आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपले जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर
त्यांच्यावरती जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक घालायचा आहे, नसेल तर फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे. घरातील इतर देवांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती सर्व काही लावून घ्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये हा जो उपाय आहे तर तो कधीही तुम्ही करू शकता. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक तांब्याचा पाण्याने कलश स्वच्छ भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये कच्चं दूध जे असतं गाईचं ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर तुम्हाला लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे. त्याचबरोबर एक गुळाचा छोटासा खडा त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ तुम्हाला हळदीने थोडेसे पिवळे करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ते जोड पान घ्यायचं आहे. तुम्हाला एक सिंगल पान घ्यायचं नाही, जोड पान घ्यायचं आहे. त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, खोबरं असं आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन त्याचबरोबर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेलाचा घेतला तरी चालेल. ह्या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला थोडेसं जर पिवळे फुलं किंवा काही घेऊन गेला असतील तर ते पिवळे फुलांच्या पाकळे जे आहेत तर त्या तुम्हाला आधी तिथे जमिनीवर टाकायचे आहेत. त्यावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून लावायचा आहे. असाच दिवा आपल्याला खाली लावायचा नाही किंवा अक्षता टाकायच्या आहेत, मग त्यावरती हा दिवा लावला तरी चालेल किंवा त्या झाडाचं एखादं पान गळून पडलेलं असेल त्या पानावरती लावला तरी चालेल. परंतु असाच आपल्याला उपाय कोणताही करताना दिवा खाली जमिनीवरती लावायचा नाही. जमिनीवरती जर आपण दिवा लावला तर तो जमिनीला जो काही आपण उपाय करतो तो जमिनीला समर्पित होतो. तो उपायाचा आपल्याला फळ भेटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जो बी उपाय करणार असाल त्याच्या अगोदर जो दिवा लावणार असाल त्याखाली काहीतरी आसन तुम्हाला द्यायचं आहे. यानंतर जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे. उंबराच्या झाडामध्ये आपले श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज हे राहत असतात. यानंतर तुम्ही जे फुलं वगैरे घेऊन गेलेला असताल तर ते फुलं तेथे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर जे तांदूळ आपण घेऊन गेलेला आहोत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, मूठ बंद करायचे आहे आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा म्हणायचं आहे आणि जी तुमची इच्छा असेल ती व्यक्त करून ते तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. यानंतर त्या झाडाचे आपण जे काही विड्याचं पान घेऊन गेलेलं आहोत, ज्यावरती एक सुपारी, खारीक, बदाम हे सर्व घेऊन गेलेलं आहोत ते तुम्हाला त्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल तर ती परत एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळातली जी काही माती आहे, थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे. घरी घेऊन आल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही झाडं लावतात त्या झाडांच्या एखाद्या कुंडीमध्ये ती टाकायची आहे. जी बी व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची खालची माती घेऊन येते तर घरामध्ये जर आपल्या काही वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये सतत पती पत्नींची भांडणं होत असतील तर ती दूर होतात. काही नकारात्मकता असेल ती सुद्धा नष्ट होते आणि त्याचबरोबर जमिनी संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. उंबराच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं गेलेलं आहे. त्या झाडाला सदैव फळं येतील असं देखील आशीर्वाद त्या झाडाला दिलेला आहे. त्यामुळे ह्या झाडाची पूजा उपासना केल्याने आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या नक्की दूर होतील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. जर त्या झाडाला प्रदक्षिणा केल्या तर संतान प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर आपलं जे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तर त्या केंद्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाचं सुरुवात झालेली आहे आणि उद्या त्याची समाप्ती आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी ही जी गुरुचरित्राची जी समाप्ती आहे तर ती होणार आहे आणि बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या सेवा ह्या चालू होत्या. तर त्यांच्या सर्वांच्या सेवा ह्या चांगल्या प्रकारे पार पडल्या
तसेच याचे आशीर्वाद देखील गुरु म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांना देणारच आहेत। त्याचबरोबर आपण हे जे काही उपाय करतो त्याचे फळ देखील आपल्याला नक्की प्राप्त होते, कारण बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही, सेवा करणं शक्य होत नाही, तर असे प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होते। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।